काटोल विधानसभा मतदारसंघासाठी भाजपने मोर्चेबांधणी केलेली आहे। आपण कालच बघितलं की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला गाव चलो अभियान हा काटोल तालुक्यातून सुरू केलेला आहे आणि काटोल तालुक्यामध्ये मागच्या वेळेला विधानसभा निवडणूक लढलेले चरणसिंग ठाकूर आपल्यासोबत आहे। भाजपची जय्यत तयारी काटोल विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळत आहे। नागपूर जिल्ह्यातला सर्वात कठीण मतदारसंघ भाजपसाठी मानला जातो। कशा प्रकारची तयारी आहे? माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी घर चलो अभियान, गाव चलो अभियान हा जो संदेश दिलेला होता, त्यामध्ये आमचे राज्याचे पक्षाचे देवेंद्र फडणवीस साहेब जे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी सांगितलं की मी गाव चलो अभियानाची सुरुवात पारडसिंगापासून करू आणि त्यांनी सर्व धर्म समावेशाचा एक संदेश या परिसरामध्ये दिलेला आहे। काल आले तर लोकांचा उत्साह आपण पाहिलेला आहे की कशा पद्धतीने लोक आता कामाच्या मागे, लोकांना न्याय पाहिजे आहे, तर सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी न्यायाची भूमिका राजकारणामध्ये त्या ठिकाणी ज्या पद्धतीने काम सुरू आहे। आमच्या गेल्या 20 वर्षामध्ये क्षेत्राचा विकास झालेला नव्हता। भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीने त्या ठिकाणी मग शेतकऱ्याचे प्रश्न असो, ग्रामीण भागाचे रस्त्याचे प्रश्न असो, सगळ्या लोकांना त्या ठिकाणी न्यायाची भूमिका डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी काम जे सुरू केलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता घराघरापर्यंत जात आहे त्या ठिकाणी। काल अनिल देशमुखांनी ज्या प्रकारे कार्यक्रमामध्ये जो प्रकार केला, काय वाटतं तुम्हाला? सुनियोजित होता? नाही, ते चिडलेले आहेत, ते त्यांना थोडंसं आता आत्मक्लेश होत आहे त्या ठिकाणी की मी काही करू शकलो नाही आहे आणि जे डोळ्यांना दिसत आहे, जे काही पाहत आहे, त्याच्यामुळे त्यांची ती जी काही प्रतिक्रिया होती ती त्यांच्या प्रती होती। राहुल देशमुखांनी पण त्यांना साथ दिली, त्यामुळे कुठेतरी सुनियोजित वाटतो तुम्हाला? राहुल देशमुख काही महत्त्वाचा व्यक्ती नाही आहे। फक्त माईकवर आल्यानंतर काहीतरी बोलायचं, कृतीमध्ये काही करायचं नाही, अशा पद्धतीचं काम त्यांचं असल्यामुळे त्याच्यावर कमेंट करण्यासारखं नाही। का वाटतं तुम्हाला, का चिडले अनिल देशमुख? अनिल देशमुख चिडले म्हणजे त्यांना जे सत्य होतं ते त्या ठिकाणी जेव्हा मांडलं तर ते त्यांना भावलं नाही त्या ठिकाणी आणि जनतेच्या समोर त्यांना त्या ठिकाणी त्यांनी ज्या पद्धतीनं सांगितलं होतं की या ठिकाणी पट्ट्याचे वाटप झालेलं नाही आहे, परंतु माननीय देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री असताना 17 जून 2018ला त्या ठिकाणी GR काढला होता की या पट्ट्याच्या संबंधी ज्या अडचणी येत आहे पंतप्रधान आवास योजनेमध्ये त्या दूर झाल्या पाहिजे, त्याला मालकीचा पट्टा मिळाला पाहिजे, त्याला जो त्रास होत आहे तो त्या ठिकाणी दूर झाला पाहिजे आणि म्हणून तो निर्णय त्या ठिकाणी झाला होता। मध्यंतरीच्या काळामध्ये 2.5 वर्षाचं सरकार आलं तर काहीच त्या ठिकाणी त्याच्यावर लक्ष देण्यात आलं नाही। ते याकरता देण्यात आलं नाही की तेव्हा पंतप्रधान मोदीची ही योजना होती आणि म्हणून त्यांनी लक्ष दिलं नाही आणि जेव्हा हे आपलं सरकार आलं तर फडणवीस साहेबांनी त्वरित त्याच्यावर पूर्ण राज्यभर निर्णय घेतला की हे पट्ट्याचं वाटप करा आणि त्यांनी आदेश दिला होता, जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिला, आमच्या मुख्याधिकाऱ्यांना आदेश दिला आणि त्याच्या माध्यमातून ही सगळी प्रक्रिया त्या ठिकाणी पार पडली। आज दुसरा दिवस आहे गाव चलो अभियानाचा, काय शेड्यूल आहे आज देवेंद्र फडणवीस यांचे? आज साहेब या ठिकाणून दर्शन घेतील आणि काटोलला एक आमचं भाजपचे महामंत्री आहे जिल्ह्याचे, त्यांचे वडील वारले, त्यांच्या घरी जातील आणि घरून मग साहेबांचा पूर्वनियोजित दौरा आहे त्या ठिकाणी आणि नागपूरला हातल्याला एक छोटे कानी चाय पे चर्चा ठेवली, कोणासोबत चाय पे चर्चा करणार आहे? टपरीवाले आहेत तर त्यांच्यासोबत संवाद साधून मग साहेब पुढे जाणार। आपण बघू शकतो की काटोल हा असा विधानसभा क्षेत्र आहे नागपूर जिल्ह्यातला जो नेहमी भाजपसाठी मोठा आव्हानाचा राहिलेला आहे आणि त्यामुळेच कुठेतरी काटोल विधानसभा मतदारसंघाला घेऊन भाजपने अत्यंत मायक्रो प्लॅनिंग अशी एक वेगळी रणनीती केलेली आहे, जी आपल्याला मागच्या काही दिवसात पाहायला मिळत होती आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं गाव चलो अभियान हे काटोल विधानसभा मतदारसंघातून सुरू झालं, त्यावरनं भाजपने किती यावर आता फोकस केला हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह तुषार कोहडे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।